इराण जोरदारपणे लढतोय असं वक्तव्य केलंय अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यानं। आणि याशिवाय आमचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत, आता भारतावर अवलंबून राहावं लागणार असा दावा सुद्धा अमेरिकेकडून केला गेलाय। इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धात नेमकं घडतंय काय? भारत हा अमेरिकेला खरंच मदत करतोय का? अमेरिकेचा दावा किती खरा आहे जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केले आहेत। या हल्ल्यात इराणच्या प्रमुख नेत्यांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालाय। हे युद्ध अजूनही सुरू आहे। दरम्यान अमेरिकेच्या एका माजी लष्करी कर्नलने एक मोठा दावा केला। इराण जोरदारपणे लढतोय, अनेक अमेरिकन तळ उद्ध्वस्त झाले आहेत, अमेरिका युद्धासाठी भारत आणि त्यांच्या तळांवर अवलंबून आहे असा हा मोठा दावा। दरम्यान यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही। तर या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या तटस्थ भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। अमेरिकेचे माजी लष्करी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला। मॅकग्रेगर यांच्या मते इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत आणि त्यांच्या बंदर सुविधाही निकामी झाल्यात। डग्लस मॅकग्रेगर यांनी सांगितलं की अमेरिकेला आता भारतीय बंदरांवर आणि भारताच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतंय। मला असं वाटतंय की या युद्धात इराण पुढे आहे असं विधान सुद्धा त्याने केलं। हा दावा त्यांनी वन अमेरिका न्यूज नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत केला। याशिवाय चीन आणि रशिया इराणला मदत करतात। चीन आणि रशिया प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, सरकारशी संपर्कात आहेत, ते उपग्रह गुप्तचर माहिती पुरवत आहेत। त्यामुळे इराणला काही प्रमाणात यश मिळतंय असंही माजी अमेरिकन आर्मी कर्नल डग्लस मॅकग्रेगर म्हणाले। या दाव्यामुळे जागतिक स्तरावर भूराजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चर्चा होतीये। एकीकडे अमेरिकेची वाढती असुरक्षितता तर दुसरीकडे भारताचं जागतिक स्तरावरील वाढतं महत्त्व अधोरेखित होतंय। मॅकग्रेगर यांनी मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी पायाभूत सुविधांना इराणच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान झाल्याचं म्हटलं। मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं मॅकग्रेगर यांचा हा दावा तात्काळ फेटाळून लावला। परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट चेक युनिटनं सोशल मीडियावर म्हटलंय की अमेरिकन नौदल भारतीय बंदरांचा वापर करत असल्याचा OAN या वाहिनीवरचा दावा खोटा आणि निराधार आहे। आम्ही तुम्हाला अशा बेफिकीर आणि मनगढंत टिप्पणीपासून सावध राहण्याचं आवाहन करतो। या दाव्याची सत्यता तपासणं अधिक महत्त्वाचं ठरतं। भारतानं मध्य पूर्वेतील वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे। सगळ्या पक्षांना संयम बाळगण्याचं आणि तणाव कमी करण्याचं आवाहन सुद्धा केलंय। दरम्यान काही इराणी हवाई हल्ले अजूनही आमच्या तळांपर्यंत पोहोचू शकतात अशी कबुली अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेक्सेथ यांनी बुधवारी दिली। पण अमेरिकेकडे युद्धासाठी पुरेशी उपकरणं आहेत असंही ते म्हणाले। इस्रायलसह इराणवर हल्ले केल्यानंतर काही दिवसांनी हेक्सेथ यांनी पेंटागॉन इथं पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की अमेरिकेनं पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्य आणि मित्र राष्ट्रांचं संरक्षण करण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली सुधारण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही। आपण सर्व काही थांबवू शकतो, पण हल्ला करण्यापूर्वी आपण शक्य तितकं संरक्षण हे निश्चित केलंय असंही ते म्हणाले। सध्या मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढलाय। इराणनं आखाती देशांमधल्या अमेरिकन तळांवर इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत। अशा संवेदनशील वातावरणात माहितीची पडताळणी करणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आणि त्यामुळेच हा फॅक्ट चेक। तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।